च्या वरती सिंगल पाहायला मिळते. 4 अधिकृत बॉलची फिकी आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात जर धावा कमतरतेत आल्या तर मात्र थोडं पराभवापासून वंचित राहू शकतात त्या एकविरा मोहाचवाडी टीम, कारण इथे धावा येणं अपेक्षित आहेत. या बलाढ्य धावा संख्येला एक वेगळं रूप द्यावं लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानात आणावी लागेल. चांगला फटका यावेळी इथे बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो मात्र हा षटकार. व्हॉलेंटियर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आता तुमच्या पारितोषिकात वाढ होते. जे काही आपले व्हॉलेंटियर आहेत त्यांच्या पारितोषिकात आता वाढ होते. आता षटकाराचा झेल टिपला तर मनीष भगत यांच्याकडून 200 रुपये. आणखी एक चांगला दर्जेदार स्ट्रोक. 1 बाउन्स चौकार. बॅटरला सांगतो 5000 तुला काच पडली तर. षटक क्रमांक 1 समाप्ती पथावरती आलेत आणि धावा जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 12 आकड्यावरती. 85 धावा संख्येचं टार्गेट. गोलंदाज प्रेम आपण पाहतोय. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. शॉर्ट पिच बॉल समाचार दिलाय. जागा बनवून खेळले गेले आणि त्याच्यानंतर मात्र येतोय हा षटकार. ही गरज आहे खरं म्हणायला गेलं तर. अगदी मोहाचीवाडी टीम साठी संघर्ष करावा लागेल. पहिल्या 4 बॉल मध्ये इकॉनॉमिकल स्पेल हाताळला तर ऋतिकने, परंतु शेवटचे 2 बॉल ऋतिक साठी जीव घेणे जरूर ठरले आणि या क्षणी राहुलच्या बॅटमधून ते मोठे फटके आले. स्ट्राईक रोटेटचा हा फायदा झाला. त्याच्यानंतर प्रणयची विकेट गेली होती. जागा घेण्यासाठी आलेला मुस्तकीन आणि त्याच्यावरती आता मुस्तकीनच्या बॅटमधून येतोय हा षटकार. राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सामन्यातलं चित्र स्पष्ट जरूर करतायत गोलंदाज आणि बॅटरच्या माध्यमातून. आपण पाहायला गेलं तर कधी सामना मोहाचीवाडीच्या बाजूने पाहायला मिळतोय तर कधी गोलंदाज डॉट बॉलची फिकी करत असताना आपल्याकडे तो सामना वळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. टार्गेट भला मोठं जरूर आहे. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा मुस्तकीनच्या बॅट मधून येतोय. डीप एक्स्ट्राचा 1 बाउन्स चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. आणखी एक चांगला स्ट्रोक इथे मुस्तकीन. अजूनही त्याने सिद्ध केलाय. जरी गोलंदाजीत मोठे फटके आमच्याकडून दिले गेले असले तरी मात्र बॅटिंग मधून ते फटके घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे
आणि तसाच प्रकार सध्या मुस्तकींचा, त्याला माहिती आहे मोठमोठे फटके अगदी विजयाच्या समीप नेऊ शकतात. हा षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात. किती जास्त असतील पहिल्या याच्यात किती आल्या 12 28 धावा धावफलकावरती. 28 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. फुलरले पंचांचा नो बॉलचा इशारा, सोने पे सुहागा. आणि इथे येतोय नो बॉल वरती षटकार. खणखणीत दणदणीत ही मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. मुस्तकीन नावाचं वादळ सध्या मैदानावरती आणि त्याच्याच बॅट मधून खणखणीत मोठमोठे फटके पाहायला मिळत आहेत. अगदी हे नाणं आता खणंत आहे आणि ते नाणं मात्र धावसंख्येच्या स्वरूपात आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रेमाने धावा बहाल करतोय सध्या तरी या ठिकाणी. या 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या इनिंग कडे नजर मारावी लागेल, कारण पहिल्या इनिंगचा विचार करायला गेलं 2 षटकांमध्ये 45 धावा होत्या. तदनंतर तिसरं षटक इकॉनॉमिकल आला, मुस्तकीन त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर आदित्य महागडा ठरला आणि कुणालाही महागडा ठरला होता. परंतु जर इथे 35 धावा धावफलकावरती येत आहेत तर अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकाचा विचार करायला गेलं तर. आहे एकविरा मोहाची वाडी आणि त्याच्या विरोधात कलम बी टीम. आणखी एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षण दिनेश मैदानात काय चुकी केली हे माहित नाहीये. मी म्हणेल झेल परफेक्टली होता, फक्त हातामध्ये कॅरी करत असताना फार मोठी चुकी झाली आहे. अंदाज परफेक्टली होता, मी म्हणेल हातातून हा झेल ड्रॉप झालाय. फ्री हिटचा होता, परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेलं तर चौकार मात्र अडू शकले असते. तो चौकार आला नाहीये. या येथील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले 41 या आकड्यावरती. 41 रन्स ऑन स्कोर बोर्ड. धावा संख्येचा विचार करायला गेलं तर बरचसा क्रिकेट अजूनही बाकी आहे. म्हणजे आता येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती 44 धावा संख्येची. 18 बॉल 44 ची गरज आहे. 12 बॉल मध्ये आल्यात 41. या षटकात तब्बल 29 धावा खर्च केल्यात. मी म्हटलं ना की सकाळी एक षटक जे आपण पाहिलं होतं 31 धावा संख्येचं, 31 धावा खर्च केल्या होत्या, परंतु यावेळी मात्र 29 धावा खर्च झाल्यात. दोन षटकात धावा आपण पाहतो 41 या आकड्यावरती. 18 बॉल आणि गरज असेल ती 44 धावा संख्येची. सांघिक कुड्यातलं तिसरं षटक. राहुल आपण पाहतोय गोलंदाजीला.
मोहाची वाडी संघ जर जिंकले तर मात्र बाहू राठोड यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. राहुल टू राहुल सध्या आपण पाहतोय. गोलंदाज राहुल, समोर बॅटर सुद्धा राहुल. इथे फटका मी तर म्हणेल फसलाय. या येथील 2 धावा. सध्या कलम टीम मध्ये सुद्धा तुतुमयचा खेळ सुरू झालाय आणि पाहायला गेलं तर या 2 धावेने मात्र 43 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. चला जरा स्पीडअप घ्या. चांगला बॉल यावेळी मात्र शरीराचा वेध बॉलने जरूर घेतला होता. लेग बायच्या स्वरूपात सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते 44 या आकड्यावरती. चांगला बॉल. चला मुस्तकीन, चर्चा करत बसू नका आपण. पंचांचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. इथे डॉट बॉलची सांगता आहे. चांगला फटका. यावेळी मात्र दिमागदार सजवलाय. फटक्याला दिशा दिले. आणखी एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आला. षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 50 या आकड्यावरती. चला बॉल पाठवा मैदानात. तन्मय मिनमिने, आपण कीपरच्या मागे या. व्हॉलेंटियरची भूमिका साकारण्यासाठी. तन्मय चला आपण तिकडे. पन्नास धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 15 बॉल आणि 35 ची गरज आहे. सामना फार चुरशीचा वाटतोय आता. इथे सुद्धा नशिबाची साथ मुस्तकीनच्या बाजूने. 22चा हा चौकारी. या आणखी 4 धावा धावपळकावरती. 54 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. आदरणीय भाऊ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्ष स्वागत. आदरणीय भाऊ भोईर या आपण. चांगला फटका मुस्तकीनच्या बॅट मधून. वन मॅन आर्मीची झुंज काय ती मात्र आज मैदानात दाखवून देतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी आणि इथे आलेला षटकार कलम टीमला बॅकफुट वरती जरूर घेऊन जातोय, कारण या षटकाराच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे 60 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता चौकार बाईचा चौकार आणि षटकार संपली ना. ओव्हर संपली का? मग डॉट टाकला. मग काय एक डॉट आला होता ना षटकाराच्या पण आधी. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 60 आकड्यावरती. आता 12 बॉल आणि गरज असेल ती 25 धावसंख्येची. बॉल पाठवा मैदानात.
12 बॉल 25 ची आवश्यकता. तमाम प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं पिटावं इतकी देखणी मॅच. मुस्तकीन आपण पाहतोय यावेळी 14 बॉल आणि 41 धावसंख्येचा तो सामना करतोय. या मैदानावरती 2 50 आपण अनुभवल्यात. पहिली 50 आली होती ती दिनेश चांदई संघाचा. त्यानंतर याच मॅच मध्ये आपण पाहिली होती ती अर्धशतकी ऋतिकच्या नावावरती. आणि आता मात्र मुस्तकीन तशीच वाटचाल सध्या मैदानावरती करतोय. 23 बॉल आणि 57 धावा ऋतिकच्या नावावरती आहेत या मॅच मध्ये. नाबाद पारी, परंतु आता 14 बॉल आणि 41 धावा या मुस्तकीनच्या नावावरती आहेत. गोलंदाज ऋतिक आपण पाहतोय गोलंदाजीला, ज्याने याच मॅच मध्ये 23 बॉलचा सामना करत असताना 57 धावा कमावल्यात. परंतु आता गोलंदाजीला आहे ज्याने पहिला षटक मॅनेंडरी पॉवर प्लेचा हाताळला होता. 12 धावा खर्च केल्या होत्या. महत्वपूर्ण विकेट त्याने परतवली होती प्रणयची. परंतु आता या ठिकाणी गोलंदाजीला सज्ज झालाय. 12 बॉल 25 ची आवश्यकता. चांगला बॉल यावेळी मात्र आउटसाइड द एक्स्ट्रीमिटीज वाईड. पंचांनी दंडित केला जात आहे यावेळी गोलंदाजाला. वाईडच्या मारण्यात आणखी एक करामत. आता मॅच मधली तफावत थोडीशी बदलली. आता प्रति चेंडू 2 ची सरासरी राखायची आहे. चांगला फटका यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आणि परतावं लागेल ते राहुल या बॅटरला. विकेट नंबर 2. बॅक टू डगआउट. दुसरा आदरा जरूर लागलाय. आणि या क्षणी तुम्ही पाहायला गेला तर ज्या ब्रेक थ्रू साठी दुसऱ्या ब्रेक थ्रू साठी प्रयत्न चालू होते तो मात्र प्राप्त केलाय. तो मुस्तकीन अजूनही मैदानावरती आहे. आदित्य न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. चांगला फटका यावेळी डबल ला कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फार चांगली गोलंदाजी, फार चांगली बॅटिंग सध्या मैदानात आहे. 10 बॉल 22 ची आवश्यकता. चांगला फटका यावेळी, परंतु इथे झेल झालाय ड्रॉप. नशिबाला म्हटलं जातं ना या ठिकाणी दैव देत आहे आणि कर्म नेत आहे अशी परिस्थिती पाहायला मिळते. सिंगल वरती थांबलेत. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली 64 या आकड्यावरती. चौदा बॉल 41 वरती मुस्तकीनची पारी. फटका उचलण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे. डबलला परावर्तित करण्याचा प्रयत्न पंबल पाहायला मिळालं आणि इथे तिसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. आणि या क्षणी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 3 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचेल आतापर्यंत 67 आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. चौथ्या धावेसाठी फलंदाज झालाय बाद.
प्रशांत आपण पाहतोय. येणारे 8 बॉल आणि 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना फार रोमांचकारी झालाय. चांगला फटका यावेळी मुस्तकीनच्या बॅट मधून सिंगल आली आहे. प्रयत्न केले जात आहेत दुसऱ्या धावेसाठी आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते हळूहळू का होईना, परंतु लक्ष्याच्या अगदी समीप जाण्याचा प्रयत्न. फोटो बिटो घेऊन 46 धावसंख्येवरती मुस्तकीनची पारी. हा डॉट बॉल आलाय, अगदी निर्णायक आपण पाहतोय. चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि टोटल आपण पाहतोय 69 या आकड्यावरती आहे. 85 धावसंख्येचं टार्गेट, येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र आता 16 धावसंख्येची. चला जरा हॅलो स्पीडअप करा आपण. चला चालू करा मॅच. 6 बॉल 16 ची गरज आहे ना रे. 6 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीला गोलंदाज रमेश. प्रशांत आपण पाहतोय स्ट्रायकर वरती. इथे फलंदाजाला आत्महत्येस प्रवृत्त जरूर केलाय. मुस्तकीनला स्ट्राइक पाहिजे होती, त्या स्ट्राइक वरती तो जरूर आलाय. शुभम आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. आज या 8 टीम मधून जो क्वालिफाय होईल, सुपर 4 मध्ये दाखल होईल, त्याने उद्या सेमीफायनल क्रमांक 1 खेळण्यासाठी बरोबर संध्याकाळी 4 वाजता यायचंय. उद्या महेश केबल नेटवर्क अँड इंटरनेट ब्रॉडबँड सर्व्हिस सध्या आपण आमच्या स्क्रीन वरती पाहू शकता. महेशजी राणे, निखिलजी राणे यांच्या विद्यमानाने या ठिकाणी आपण पाहतोय नेटची सुविधा उपलब्ध करून दिले, त्यांचं मनस्वी आभार. चांगला फटका मुस्तकीनच्या बॅट मधून, इथे मात्र ड्रॉप झालाय झेल. या येतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले ती अद्याप पर्यंत 71 आकड्यावरती. आता बॉल शिल्लक आहेत ते मात्र 4.
आणि पाहूयात अगदी मुस्तकीन 17 बॉल 46 धावा संख्येवरती आहे आणि संघासाठी जर विचार करायला गेलं किती वरती येतो त्याच्या दोन टाकले करे आता किती बॉल झाले? बॉल दोन झाले बॉल दोन. बरोबर. मग माझ्या ह्याच्यात बरोबर झाले. 46 वरच रे तो त्यांनी नंतर कुठे गेला 46 नंतर स्ट्राईकलाच नव्हता तो. चांगला फटका यावेळी मुस्तकीनच्या बॅट मधून आणि तिसरी अर्धशतकी केली सध्या मैदानावरती पाहतोय अर्धशतक कंप्लीट झालाय मुस्तकीनचं आणि यावेळी धावा संख्येचा विचार करायला गेला तर धावा जाऊन पोहोचलाय टोटल 75 आकड्यावरती संस्कार आपल्यासाठी ती खुर्ची वाट बघतीये मुस्तकीन अर्धशतकी केली साकारले थोडी बॅट उंचावून प्रेक्षकांना थोडं मंत्रमुग्ध चला जाऊया आपण मॅच कडेच चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा पाहतोय क्षेत्ररक्षक मात्र एक झाली चुकी आणखी एक चुकी पाहायला मिळतीये आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे 79 या आकड्यावरती धावा धावफलकावरती आहेत चला जाऊयात या मॅच कडे इंटरेस्टिंग मोड निर्माण झालाय खरं म्हणायला गेलं तर 2 बॉल आणि 6 धावा संख्येची गरज आहे हा चांगला बॉल गोलंदाज आपण पाहतोय रमेश शेवटचा बॉल आणि आता 6 धावा संख्येची गरज आहे सहा धावसंख्येची गरज आहे एका बॉलची फिकी बाकी आहे सांडशी टीम आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचंय त्वरित टॉस केला जाईल याची नोंद घ्या जर विलंब झाला तर आयोजकांच्या वतीने षटके मात्र कमी होतील एक बॉल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता इथे मुस्तकीन शेवटच्या बॉलवरती बाद जरूर झाले परंतु इथे मात्र तमाम क्रीडा रसिकांची मुस्तकीननी म्हणे जरूर जिंकले आहेत अफलातून मॅच या ठिकाणी पाहायला मिळते म्हटलं जाताना तुमच्या जिंकण्यापेक्षा हरण्याची चर्चा ही झाली पाहिजे आणि तसाच सामना आपण पाहतोय तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आला वेल प्लेड मुस्तकीन चला सांडशी टीम आणि त्याच्या विरोधात कलम टीम ऋतिक ठरलाय मॅन ऑफ द मॅच कल्पेशजी बघा त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब